कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती चांगलं चाललं होतं सगळं, पण सगळे किती आनंदात होतो। आणि हे असं अचानक कसं काय घडलं देव जाणे। दुर्गाचं बाळ गेलं, लीलाला असं अपमानित होऊन घराबाहेर जावं लागलं। लीलाची काही चूक नसताना तिच्यावर असं का झालं आहे? कसली शिक्षा देतो आपण तिला? तिच्या चांगुलपणाची, प्रामाणिकपणाची, तिच्या निरागस स्वभावाची शिक्षा देतोय आपण तिला। बरी झालं होतं आपल्या हातामध्ये आपण तिला दगडाची किंमत दिली। ती नवरा म्हणून कमी पडलोय, एक बायको म्हणून तिने सगळे कर्तव्य पार पाडले, पण मी काही करू शकलो नाही। नाही अभिराम, असं नाही बोलायचं बाळा। अशी हिम्मत नको हारू। तुला लीलाला धीर द्यायचंय बाळा। हे अशा छोट्या दुराव्यानं तुमचं नातं संपणार नाही। तुला आणि लीलाला कोणीच वेगळं करू शकणार नाही बाळा। तू हिम्मत नको हारू। लीलाला आता तुझ्या धीराची गरज आहे। तिच्यावर अन्याय नको होऊ देऊस बस। वाटल्यास तू तिच्या सोबत जाऊन राहा। नाही आई, हे घर माझं आहे, यातली माणसं माझी आहेत। सगळ्यांमध्ये आता गैरसमज झालाय, पण तोही मी दूर करीन। एवढे वर्ष तू या घराला बांधून ठेवलंस ना, त्याला मी असं टोकू देणार नाही आहे। आणि राहता राहिला प्रश्न लीलाचा, मी आमच्या प्रेमाला इतक्या सहजपणे हरू देणार नाही आहे। मी एका वचनासाठी तिला दिलेले 7 वचन मोडणार नाही। एका सासूला, तुझ्या सुनेला आणि माझ्या बायकोला तिचा मान, सन्मान आणि या घरातली तिची जागा मी परत मिळवून देईन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।